वेदांत धन्यवाद. वेदांत धन्यवाद. षण्मुखानंद हॉलमधून मी विजय साळवी आणि इथला माहोल तुम्हाला सांगायचा म्हणजे शिवसेनेत 4 वर्षापूर्वी एक बंड झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा नुकतंच ते 6 लोकसभा खासदार फुटलेत, पण त्यानंतर देखील शिवसैनिक जो कडवट विचाराचा ठाकरेंचा शिवसैनिक आहे तो इथे मोठ्या संख्येनं दाखल झालेला आहे. आपण पाहतोय षण्मुखानंद हॉल. माझा सहकारी रोहितला मी विनंती करतो की षण्मुखानंद हॉलमधला आत्ताचा माहोल हा षण्मुखानंद हॉल खचून भरतोय. लोक अजूनही आतमध्ये येत आहेत. षण्मुखानंद हॉलचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर षण्मुखानंद हॉल जसं दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे नातं आहे, तसंच शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे षण्मुखानंद हॉल. षण्मुखानंद हॉल म्हणजे तळमजला, पहिल्या मजल्यावरची एक गॅलरी आणि मग दुसऱ्या मजल्यावरची गॅलरी, असे 3 सेक्शन आहेत आणि या 3 सेक्शनमधून साधारण 3,000 प्रेक्षक इथे बसू शकतात. यानंतर आपण थेट जाऊया षण्मुखानंद गेटवर. प्रवेशद्वारावर माझा सहकारी शुभम बोडके त्याच्याकडे. शुभम. ठीक आहे विजय सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर शिवसैनिकांची ही गर्दी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. राज्यभरातून जे शिवसैनिक आहेत ते आज या ठिकाणी ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा रोष खरं तर हे सगळे शिवसैनिक व्यक्त करत आहेत. ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच खरं तर उद्धव ठाकरे नेमका काय बोलणार हे ऐकण्यासाठी राज्यभरातले जे शिवसैनिक आहेत ते आलेले आहेत. सोबत नेते मंडळी, पदाधिकारी हे देखील येण्यास सुरुवात झाली आहे. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन आणि वेगवेगळ्या आशयाचे बॅनर घेऊन या ठिकाणी खरं तर या शिवसैनिकांचा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल आज आपण ठाकरेंचे चालू आहे काय सांगाल आज खरं तर शिवसैनिकांचा उत्साहाचा दिवस आहे. 60वा वर्धापन दिन आहे, त्यामुळे सर्व शिवसैनिक खुश आहेत. आणि ऑपरेशन टायगर नाही आहे, ऑपरेशन टायगर जरी असलं तरी आमच्याकडे खरे टायगर आमच्याकडे शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेचे जर त्यांनी जर 6 फोडले असतील तर 60 तयार करायची ताकद या शिवसेनेमध्ये आहे. ते लांडगे आहेत. उद्धव ठाकरेंकडनं आपल्याला नेमका काय आज ऐकणार आहेत? काय आपण नाही, उद्धव साहेबांचं सातत्याने त्यांनी आम्हाला जोपासलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही ताजी तवानी झालेली आहे. म्हणून 60व्या वर्षी आज आम्ही वर्धापन दिनला आम्ही चांगलं घेऊनच शिवसैनिक जाणार आहोत. नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर एक चिमुकली देखील या ठिकाणी आलेले आहेत. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असं तिच्या हातामध्ये या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव